विठ्ठल मंदिरातील विकास आराखड्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यात 26 कोटी रुपये खर्च होणार। पहिल्या टप्प्यामध्ये 26 कोटी रुपये खर्च होणार आहे। विकास आराखडा 73 कोटी रुपयांचा। विठ्ठल मंदिरातील विकास आराखड्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे। सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। महाराष्ट्र शासनानं मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सर्व कार्येषु नासनेषां मंगलाय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः सहित वहंत तत्समाश्रितः इति पवित्र गंधपी वल्ली गुल्लुम आत्ता आपल्याकडे जरी टेक्नॉलॉजी असेल तरी आपण मशीन कट दगड वापरत नाही, कारण त्याची ताकद तेवढी नसते। आत्ता आपण पाहिलं असेल, आपण आत्ता बांधलेले ब्रिज आणि 200 वर्ष 500 वर्ष शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेले इमारती असतील, ह्या अजूनही तशाच आहेत। कारण त्याला कारण आहे, हे जे दगड होते हे सगळे हाताने घडवलेले होते। त्याच्यामध्ये तुम्हाला क्रॅक्स आणि हे कुठेही सापडणार नाही। चुना आणि याची जी स्ट्रेंथ आहे, जर क्युरिंग जर मिळालं त्याला व्यवस्थित, तर हे हजारो वर्ष या बांधकामाला काही होत नाही। सो हा जो पूर्ण वर्ग आहे, आपला सगळा प्रशिक्षित वर्ग आहे। विठ्ठल मंदिरातील विकास आराखड्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यात 26 कोटी रुपये खर्च होणार। विकास आराखडा 73 कोटी रुपयांचा आहे। तर या कामाला लवकरात लवकर सुरुवात होणार आहे। सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय।